नागपंचमीची अद्भुत पौराणिक कथा। श्री गणेशाय नमः। श्री नागदेवताय नमः। श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात भक्तीची एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते। मंदिरांमध्ये घंटानाद होतो, घराघरात पूजा अर्चा केली जाते आणि श्रावणातील सणांची सुरुवात होते। याच पवित्र श्रावण महिन्यात येतो एक विशेष सण, नागपंचमी। नागपंचमी म्हणजे केवळ नागदेवतेची पूजा करण्याचा दिवस नाही, तर निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल प्रेम, करुणा आणि आदर ठेवण्याची शिकवण देणारा दिवस आहे। आजची कथा अशाच एका स्त्रीची आहे, जिचे माहेरचे कोणीच नव्हते, पण एका नागाला तिने प्रेमाने भाऊ मानले आणि त्या नात्याने तिचे संपूर्ण जीवनच बदलून गेले। ही कथा आहे माधवीची। माधवीचे एकटेपण। एका गावात हिराप्पा नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता। त्याचे घर मोठे होते, घरात भरपूर संपत्ती होती, नोकरचाकर होते आणि कुटुंबातील माणसांचीही कमी नव्हती। हिराप्पाच्या घरात माधवी नावाची सून होती। माधवी स्वभावाने अतिशय शांत, प्रेमळ आणि संस्कारी होती। ती घरातील प्रत्येकाची मनापासून सेवा करत असे, पण तिच्या मनात एक मोठी पोकळी होती। तिचे माहेरचे कोणीही जिवंत नव्हते। श्रावण महिना आला की घरातील इतर सुना आपल्या माहेरी जात, त्यांचे भाऊ त्यांना घेण्यासाठी येत, आईवडील त्यांची वाट पाहत असत। माधवी मात्र अंगणात शांत बसून त्या सगळ्यांकडे पाहत असे। एकदा तिची एक सासू म्हणाली, सगळ्या मुली माहेरी गेल्या आहेत, तुझ्यासाठी कोण येणार आहे? हे शब्द माधवीच्या मनाला लागले। ती काहीच बोलली नाही। डोळ्यात आलेले अश्रू पुसत ती मनात म्हणाली, देवा, माझे माहेर या जगात नाही, पण मला एखादा भाऊ असता तर। वारुळाजवळ घडलेला प्रसंग। एके दिवशी घरातील स्त्रिया माती आणण्यासाठी गावाबाहेर गेल्या। माधवीही त्यांच्या सोबत होती। माती घेत असताना अचानक एका वारुळाजवळ एक मोठा नाग दिसला। नाग पाहताच काही स्त्रिया घाबरल्या। अरे, नाग आहे, त्याला मारून टाका, असे म्हणत काही जणी दगड उचलू लागल्या। माधवीने मात्र त्यांना थांबवले। ती म्हणाली, नको, त्याला मारू नका, त्याने आपल्याला काही केलेले नाही। सगळ्या स्त्रिया तिच्याकडे पाहू लागल्या। माधवी त्या नागाच्या जवळ गेली। तिच्या मनात भीती होती, पण त्यापेक्षा दया मोठी होती। ती हात जोडून म्हणाली, नागदेवा, मला तुमच्यात माझ्या भावाचे रूप दिसत आहे, माझे माहेरचे कोणीही नाही, आजपासून मी तुम्हाला माझा दादा मानते। मग तिने मनोमन वचन दिले, नागपंचमीच्या दिवशी मी तुमची पूजा करेन आणि तुम्हाला दूध अर्पण करेन। असे म्हणत ती तिथून निघून गेली। नागदेवतेने स्वीकारले बहिणीचे नाते। काही दिवसांनी नागपंचमी जवळ आली। माधवीला त्या वारुळाची आठवण झाली। सकाळी लवकर उठून तिने स्नान केले, स्वच्छ वस्त्र परिधान केले आणि मनापासून पूजा केली। हातात दूध घेऊन ती त्या वारुळाजवळ गेली। तिने दूध अर्पण केले आणि हात जोडून म्हणाली, दादा, आज मी तुमच्यासाठी दूध घेऊन आले आहे। माझे माहेर नाही, पण तुम्ही माझे भाऊ आहात, माझे रक्षण करा। तेवढ्यात वारुळातून तोच नाग बाहेर आला। माधवी घाबरली नाही। नाग तिच्याकडे पाहत राहिला आणि शांतपणे दूध प्यायला। माधवीच्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण झाला। तिला वाटले जणू तिच्या भावाने तिचे प्रेम स्वीकारले। त्या दिवसापासून माधवी नियमितपणे त्या नागाची पूजा करू लागली। अचानक आलेला नागेश। एक दिवस माधवीच्या सासरच्या घराच्या दारात एक अनोळखी तरुण आला। त्याचे नाव होते नागेश। तो माधवीला पाहून म्हणाला, बहिणी, मी तुला घेण्यासाठी आलो आहे।
माधवी आश्चर्यचकित झाली. पण तुम्ही कोण? नागेश हसून म्हणाला, तू मला विसरलीस का? काही दिवसांपूर्वी तू एका नागाला आपला भाऊ मानले होतेस. हे ऐकताच माधवीला सर्व काही समजले. तिने हात जोडले. तिच्या डोळ्यात अश्रू आले. दादा, तुम्ही? नागेशने तिच्या डोक्यावर हात ठेवला. हो बहिणी, तू ज्या प्रेमाने मला भाऊ मानलेस ते नाते मी कसे विसरेन. माधवीला आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने माहेर मिळाले होते. नागलोकाचे अद्भुत दर्शन. नागेश माधवीला आपल्या घरी घेऊन गेला. माधवीने जे पाहिले ते पाहून ती आश्चर्यचकित झाली. सर्वत्र सुंदर प्रकाश, रत्नांनी सजलेले महाल, सुंदर उद्याने आणि शांत वातावरण होते. तिथे नागदेवतेचे कुटुंब राहत होते. माधवीचे प्रेमाने स्वागत करण्यात आले. तिला सुंदर वस्त्रे, दागिने आणि अनेक भेटवस्तू देण्यात आल्या. पण नागेशने तिला एक गोष्ट सांगितली. बहिणी, हे सर्व तुझ्यासाठी आहे. पण या भेटवस्तूंपेक्षा आपल्या नात्याचे मूल्य मोठे आहे. कधीही गर्व करू नकोस आणि कोणावर अन्याय करू नकोस. माधवीने नम्रपणे मान डोलावली. सासरी परतल्यानंतर संशय. माधवी काही दिवसांनी सासरी परतली. तिच्या सोबत असलेल्या मौल्यवान वस्तू पाहून घरातील लोकांना आश्चर्य वाटले. माधवीला एवढे दागिने कुठून मिळाले? कुणीतरी संशयाने विचारले. माधवीने मात्र सत्य सांगितले. माझ्या भावाने मला दिले आहे. पण काहींना तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. तुझा भाऊ? तुझा तर भाऊच नाही. माधवी शांत राहिली. ती म्हणाली, माझा भाऊ आहे. त्याने मला स्वीकारले आहे. राजाची परीक्षा. माधवीकडे असलेल्या अद्भुत वस्तूंची बातमी हळूहळू राजापर्यंत पोहोचली. राजाला देखील आश्चर्य वाटले. त्याने माधवीला बोलावून विचारले, तुला या वस्तू कुठून मिळाल्या? माधवीने नम्रपणे उत्तर दिले, माझ्या भावाने मला दिल्या आहे. राजाने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. पण माधवीने खोटे बोलले नाही. तिने मनापासून नागदेवतेचे स्मरण केले. दादा, मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. माझी लाज राखा. आणि प्रत्येक संकटाच्या वेळी तिच्या भावाची कृपा तिच्या सोबत राहिली. तिच्यावर आलेले संकट दूर झाले. राजाला तिच्या सत्यतेची आणि भक्तीची जाणीव झाली. माधवीचा मोठा निर्णय. या सर्व घटनांनंतर माधवीला आपल्या सासरच्या लोकांवर राग आला नाही. तिच्याकडे इच्छा असती तर ती त्यांचा अपमान करू शकली असती. पण तिने तसे केले नाही. ती म्हणाली, ज्यांनी माझ्यावर संशय घेतला त्यांना दोष देण्यात माझे काहीही भले नाही. अज्ञानामुळे माणूस चुका करतो. आपण क्षमा केली तर नाती टिकतात. तिच्या या मोठ्या मनामुळे घरातील लोकांना आपली चूक समजली. सगळ्यांनी माधवीची माफी मागितली. त्या दिवसापासून घरात तिच्याबद्दल प्रेम आणि आदर वाढला. नागपंचमीचा संदेश. या कथेचा खरा अर्थ केवळ चमत्कारात नाही. या कथेतून आपल्याला 3 मोठे संदेश मिळतात. पहिला संदेश, प्रत्येक जीवाबद्दल दया ठेवा. माधवीने नागाला मारण्याऐवजी त्याचे प्राण वाचवले. तिच्या मनातील करुणेमुळे तिच्या आयुष्यात प्रेमाचे नाते निर्माण झाले. दुसरा संदेश, नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास महत्त्वाचा आहे. माधवीने नागाला भाऊ मानले आणि त्या नात्याचा सन्मान केला. तिसरा संदेश, संकटातही चांगुलपणा सोडू नका. माधवीवर संशय घेतला गेला, तिची परीक्षा झाली, पण तिने कोणावरही सूड घेतला नाही. तिने सर्वांना क्षमा केली. शेवटचा भावनिक संदेश. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतेचे स्मरण करताना मनात एक संकल्प करूया.
हे नागदेवा, आमच्या कुटुंबावर कृपा ठेवा. आमच्या मनातील भीती दूर करा. आम्हाला निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करण्याची बुद्धी द्या आणि आमच्या घरात प्रेम, समाधान आणि एकोपा कायम राहू द्या. नागपंचमी ही आपल्याला निसर्गाशी असलेले आपले नाते आठवण करून देणारी पवित्र परंपरा आहे. श्रद्धा असो, करुणा असो आणि प्रत्येक जीवाबद्दल आदर असो, हीच या कथेची खरी शिकवण आहे. नागदेवतेचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही पवित्र कथा आपल्या कुटुंबातील भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.